नमस्कार. कुठलाही व्यवसाय करत असताना जेव्हा त्याच्या कष्टाचं चीज होतं, त्याला एखादं यश प्राप्त होतं, तेव्हा साहजिकच त्याचा आनंद काही वेगळा असतो. पण काही गोष्टी तुमच्या हातून अशा घडतात किंवा घडवून घेतल्या जातात, की त्यामुळे होणारा जो आनंद असतो, त्याला खरं तर आनंद म्हणण्यापेक्षा त्याला समाधान हा शब्द जास्त योग्य ठरेल. आज हे सांगण्याचं कारण असं, की असंच एक अतिशय छान आनंद देणारं कार्य KRA अर्थात कृष्णा राजाराम आष्टेकर ज्वेलर्स यांच्या हातून घडलं आहे. तर हे काम होतं संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या रथाला झळाळी देण्याचं. आणि ते काम अतिशय उत्कृष्टपणे नियोजित वेळेमध्ये KRAने पूर्ण केलं. आणि त्या संदर्भात गप्पा मारण्यासाठी आज माझ्याबरोबर आहेत KRA ज्वेलर्सचे संचालक विपुल आष्टेकर सर. सर नमस्कार. नमस्कार. स्वागत आहे तुमचं. आत्ताच मी म्हटल्याप्रमाणे की व्यवसाय तर होतच असतो. व्यवसायामध्ये तुम्ही जेव्हा एखादं यश मिळवता त्यावेळेला तुम्हाला एक आनंद होतोच, पण हा त्याच्याही पलीकडे होणारा आनंद आहे किंवा हे समाधान आहे. तर माऊलींच्या रथाला ही नवं रूप देणं, नवी झळाळी देण्याचं काम KRAकडे कसं आलं? सर्वप्रथम रामकृष्ण हरी. बरेच वर्षापासूनच आमचं आळंदी मंदिराचं आमचं नातं आहे. अच्छा. ही आमच्या घरातली परंपरा पिढी आहे. वारकरी संप्रदायाचा हा आमच्या घरातला मोठा मूळ संबंध हा आमच्या आजोबांपासून, आजीपासून आणि वडिलांपासून आलेला आहे. अच्छा. त्यामुळे आळंदी किंवा इतर संत ठिकाणांची जी काय ओढ जी आहे हो, ती आमच्या घराला ही पहिल्यापासून लाभलेली आहेच आहे. आहे म्हणजे बरोबर. आणि अधूनमधून काही ना काहीतरी असं तर दर्शन करायला जी ओढ जायची. आणि मुख्य आकर्षण असायचं आमच्या सोनामूर्ती चौकामध्ये दुकानासमोर जेव्हा माऊलींचा आणि तुकाराम महाराजांची पालखी येते, त्याचं एक बघण्याचा आम्हाला अट्रॅक्शन फार वाटायचं. बरोबर. की माऊलींचा रथ येणार, त्याला आपण भेटणार, म्हणजे हात लावणार, स्पर्श करणार, दर्शन करणार, तो काय आनंद असायचा तो वेगळा असायचा. खरं आहे. तर हे कुठं ना कुठं माझ्या डोक्यात वारंवार हे होतंच. नंतर मध्यंतरी काही 1 वर्षापूर्वी जवळजवळ मंदिराने सुवर्ण कळशाची स्थापन करण्याचं घोषित केलं होतं. अच्छा. तर त्या संदर्भात मंदिरात मी भेट गेलो. तर त्यावेळेस त्यांचं अगोदरच दुसऱ्या ज्वेलर्सचं काम चालू झालं होतं. मग त्यांनी सांगितलं की आपण असं करा, तुम्ही ही काम जबाबदारी तुमच्यावरती घ्या बरं. आणि सुवर्ण कळसाचं काम सगळं देखरेख, त्याचं कारागिरीची तपासणी, सोन्याची शुद्धतेची तपासणी, वजनाची तपासणी, कारण आम्हाला त्यातलं काही माहीत नाही असं त्यांनी सांगितलं. बरोबर. तुम्ही जाणकार सराफ आहात आणि आम्हाला तुमच्यावर भरोसा आहे आणि तुम्ही ते काम योग्य रीतीने करून घ्या. तर त्या कामानिमित्त आम्ही त्यांच्याशी जास्त संपर्कात आलो. बरोबर. आणि त्याप्रमाणे मग त्यांनी पुढचं आम्हाला नियोजन सांगितलं की अशा आपल्याला गोष्टी करू शकतो. एक प्रकारचा विश्वास त्यांचा आमच्यावरती पूर्ण संपादन झाला. 100% आणि माऊलींच्यासाठी ही आमची भक्ती, ही ओढ ही कायम होतीच. आणि या त्याचं निमित्ताने ते फळ तुम्हाला मिळालं. जोडता आली. आणि ते फळ तुम्हाला मिळालं, माऊलींच्या रूपाची सेवा करण्याचं फळ मिळालं. बरोबर आहे. मुख्य म्हणजे आमच्या वडिलांनी हिंदी ज्ञानेश्वरी आपण लिखित केलेली आहे. बरं. त्यांची फार आवड आहे, तर त्यांची आवडती आमच्यावरती ती येणार साहजिक. बरोबर आहे. तर तो फार आमच्यावरती एक प्रकारचा मोठा संस्कार आहे. वा. मग या संस्कारातनंच तुम्ही त्याकडे ओढले गेलेला होतात आणि त्याच्यातनं हे काम तुमच्याकडे आलं. बरोबर. आता जेव्हा या रथाला ही नवीन झळाळी देणं किंवा त्याचं संपूर्ण रूप बदलणं हे एक आव्हान होतं, म्हणजे नाही म्हटलं तरी चॅलेंजिंग होतं, हो की नाही. आणि परत त्याला एक वेळेची पण मर्यादा असेल की त्या एवढ्या विशिष्ट वेळेमध्येच हे काम पूर्ण व्हायला पाहिजे. ती मर्यादा किती होती? मर्यादेच्या काळात तो साधारणतः कसं होतं, कारण हे सगळ्या एजन्सी जुळाजुळी करणे, नंतर संस्थांशी वारंवार त्यांच्याशी कोऑर्डिनेट करून घेणे. बरोबर. कारण त्यांनी जोपर्यंत होकार दिला नाही किंवा त्यांना जे लक्ष देत नाही किंवा त्यांना समजून सांगण्याचा जो काय वेळ जायचा, बरोबर, त्यात थोडीशी धावपळ होत होती. पण एकदा काम सुरू झाल्यानंतर आम्हाला साधारणतः असेंब्लिंगला साधारणतः 15 दिवस हे आमचे सगळ्या टीमनी काम केलं. आणि त्याच्या अगोदरचे 3 महिने 4 महिन्याचं काम होतं. म्हणजे जवळजवळ 7-8 महिने हे काम चाललं. हा, म्हणजे 5 महिन्याचा तुम्ही अंदाज म्हणू शकता. याप्रमाणे त्याचं सारखं बोलाचाली, जाणं येणं, भेटणं, नियोजन करणं, प्लॅनिंग करणं, बरोबर, या गोष्टी होत होत्या. मी आत्ता तो रथाचं तुमचं काम चालू असतानाचा एक छोटासा व्हिडिओ मी पाहिला आणि त्याच्यामध्ये मी बघितलं अत्यंत कलात्मक असा तो केलेला आहे रथ. तर हे जे डिझाईन होतं, हे डिझाईन करण्यासाठी कोणाची मदत, तज्ज्ञांची मदत किंवा तुमच्या काही लोकांची मदत अशी तुम्हाला घ्यावी लागली? पुण्याचे प्रसिद्ध शिल्पकार विवेक खटावकर जे आहेत, हो, त्यांचे फार याच्यामध्ये योगदान आहे. बरं. त्यांच्या कलाकुसरीमुळे हे याच्यामध्ये जी नक्षीकाम बघतो आपण किंवा मंदिरामधले जे शुभचिन्ह आहेत ते त्यांनी एकदम हुबेहूब त्याच्यात साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे. अच्छा. म्हणजे पुढं जय विजय आहेत,
नंतर माऊलींची मुख्यवरती अग्रणी भागाला प्रतिमा आहे. नंतर बॅक साईडला तुळशी वृंदावन आहे. नंतर पालखी सोहळ्याचा रथाच्या दोन्ही बाजूनी पालखी सोहळ्याचं रिंगणाचा एक फोटो आहे. नंतर पालखी जातानाचा एक चित्र त्यात तयार केलेलं आहे. तर हे सगळे म्हणजे पालखीला अनुसरून आणि मंदिराला शोभेल असं हे असं डिझाईनिंग त्यांच्याकडे घडवलेलं आहे. बरं. नाही पण इतकं बारीक 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 त्याच्यामध्ये कलाकुसर आहे, हे तर तुमच्या कारागिरांचंच काय म्हणतात कौशल्य आहे. त्यात अजून एनहान्स करण्यासाठी म्हणजे त्याचे अजून रूप वाढवण्यासाठी त्याच्यात आम्ही सोन्यामध्ये दागिन्यामध्ये कसं मीनाकारीचं काम करतो. म्हणजे सोन्यामध्ये आपण दागिने बघितले असतील, त्यात पूर्वीची पद्धत होती मीनाकारीची पद्धत. आता त्यात थोडीशी नवीन ॲडव्हान्स पद्धत झालेली, थोडं वजनाला अजून हलकं तयार होतं. तर त्याला ते लाईट वेट मीनाकारी अशी त्याला आम्ही संपूर्ण वरची नक्षीला छताला त्या पद्धतीने नक्षीचं एक अनोखे रूप दिलेलं आहे. त्याचा एक जो लुक जो आहे म्हणजे चांदी आणि त्याचा मिक्स मीनाकारी, तो असा एकदम कॉम्बिनेशन असं उठून दिसतोय. बरं. पण हे आव्हान आहे म्हणजे करणं, आणि ते एका विशिष्ट वेळेमध्ये हे सगळं काम पूर्ण करणं. जेव्हा असं एखादं काम तुमच्याकडे चालू असतं किंवा तुम्ही करत असता, त्यावेळेला एक त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि भावना एक खूप वेगळी असते, व्यवसायाच्या पलीकडची. बरोबर. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? सर्वप्रथम म्हणजे जेव्हा हातात हे काम घेतलं तेव्हा थोडंसं दडपण खूप आलेलं होतं. बरोबर आहे. की संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा रथ आपण करतोय, लाखो भक्तांचं श्रद्धास्थान, अगदी बरोबर, आणि ते योग्य रीतीने आणि अचूक वेळेमध्ये आणि सगळ्यांशी बोलाचाली करून कोऑर्डिनेट करून ते सगळं योग्य दिशेने आलं पाहिजे. बरोबर. हे एक सारखी धाकधूक होती. बरोबर. पण मला असं वाटतं या सगळ्या कामाच्या मागे ज्ञानेश्वर महाराज आमच्या सोबत होते. त्यांनीच आमच्याकडनं करून घेतलं. कारण असाच प्रसंग मला आठवतो, सुवर्ण कळशाचं जेव्हा काम चालू होतं, त्यांचं नाव घ्यायचं वाटतं, कबीर बुवा त्यांना आम्ही म्हणतो, म्हणजे संस्थानाचे ट्रस्टी आहेत, चैतन्य महाराज लोंढे महाराज त्यांना म्हणतात. तर त्यांना मी प्रश्न केला, कारण त्यावेळेस पण अशी घाई झाली होती. अच्छा. अवघ्या 7 दिवसावरती तो रथ कळस आपल्याला तयार करून त्याचं लोकार्पण सोहळा करायचा होता आणि मुख्यमंत्र्यांची वेळ फिक्स झालेली होती. अच्छा. त्यावेळेस मी त्यांना विचारलं, महाराज हे असं एवढं गडबडीत कसं होणार? कारण मला माहिती की काय चुका होऊ शकतात, राईट, आणि काय अडचणी येऊ शकतात, कारण सुवर्णकार असल्या कारणामुळे मला दिसत होतं. बरोबर बरोबर. मग ते म्हटले, तुम्ही काही काळजी करू नका, हे सगळं ज्ञानेश्वर महाराज आपल्याकडनं करून घेणार आहे. तो शब्द मला आठवला आणि याच कामाच्या वेळेला मी ते डोक्यात ठेवलं की आपण कुठल्याही प्रकारची गडबड करून चालणार नाही. संत ज्ञानेश्वर महाराज आमच्याकडनं हे काम करून घेतील, आणि त्याचप्रमाणे झालेलं आहे. ज्याच्या अडचणी येत गेल्या तशा आपोआप सॉल्व्ह होत गेलेलं आहे. संस्थान कमिटीच्या वतीने आष्टेकर परिवाराचं खूप खूप आभार. ज्ञानदेवांचा आशीर्वाद त्यांना आहेच, आणि त्या आशीर्वादाचीच भाग म्हणून ही सेवा पूर्व पुण्याईनी त्यांच्या परिवाराला मिळाली. भाविक भक्तांना सुद्धा या वर्षीच्या नवीन रथाने खूप आनंद झाला. प्रत्यक्ष काम सुरू केलं आणि आता काम पूर्ण झालंय. रथ मला वाटतं आळंदीमध्ये पोहोचला सुद्धा. हा कालावधी किती होता? बरोबर काम म्हणजे आधीच्या आपण चर्चा वगैरे हा भाग बाजूला ठेवता, पण प्रत्यक्ष जेव्हा पहिलं काम सुरू झालं, पहिला दिवस, ते 1 महिना तुम्ही म्हणू शकता. म्हणजे फारच तुम्ही वेगाने हे सगळं काम पूर्ण केलं. करणं, त्याच्याकडे वारंवार जाणं, त्याच्या काही अडचणी सॉल्व्ह करणं, बरोबर, आणि मग असेंबलिंगचं काम. साधारण किती लोकांची टीम ह्याच्यासाठी काम करत होती? 30-40 लोकांची टीम होती. आता मला सांगा, काही अडचणी संभाव्य अशा तुम्हाला दिसल्या का आधी हे करत असताना, की बाबा ही अडचण पुढे येऊ शकते, आणि माऊलींनीच ती अडचण सोडवली? असे बरेचशा अडचणी असे वाटत होते की एखादं उदाहरण. म्हणजे आता ब्रेक टेस्टिंगचा एक विषय निघाला होता, बैलांना ब्रेक टेस्टिंगचं. कारण रथाला 2 म्हणजे बॅक साईडलाच फक्त ब्रेकिंगची सिस्टम आहे, आणि हलक्या कारण असल्यामुळे तो टेक्नॉलॉजी त्या लोकांनी तसा तयार केलेला आहे. बरोबर. बैलजोडीची जेव्हा टेस्टिंग घेतली तेव्हा ते म्हणत होते, आम्ही थोडं उशीर आलो, पण ते अगोदर आले होते, थोडंसं रस्त्याचं काम असल्या कारण आम्ही वेळेवर पोहोचलो नाही. मग त्यांनी टेस्टिंग घेतली, आम्ही त्या जागेवरती पोहोचलो, आणि त्यामध्ये ब्रेक लागत आहेत. अरे ब्रेक लागत नाही म्हणजे आपण रथला हातच लावू शकत नाही. बरोबर. कारण तिथं संस्थाने सांगितलं, हे जर असं अप टू डेट नसेल तर हे पाण्यामध्ये आहे, आम्ही त्याला पाहणार नाही, घेणार नाही. त्यावेळेचं जे प्रेशर होतं, आणि मग शेवटी मी म्हटलो मीच चढतो, मी स्वतः बसलो, मी स्वतः बैल जुंपले. असं मला शेतावरती बैल चढायचा अनुभव आहे, तर कधी ना कधी त्याचा उपयोग आज झाला. आणि ते चालवताना मला लक्षात आलं की त्याचं जे काय बैल ओढायचे ते एकदम हलक्या हाताने ओढू शकतो, आणि त्याला ब्रेकिंग सिस्टम दिली. ते अतिशय व्यवस्थित चालवत होती. फक्त तो एक समजण्याचा किंवा ट्युनिंगचा भाग होता. बरोबर बरोबर. तो सॉल्व्ह झाला आणि ते काम मार्गी लागलं. काय वाटतं जेव्हा तुम्ही आत्ता हा रथ जेव्हा स्वतः तटस्थपणे बाहेर न बघता आपलं हे काम पूर्ण झालं, तेव्हा काय वाटतं तुम्हाला? पहिले तर बघत राहिलं तर त्याला सारखं बघूशी वाटतं, त्याची तुमची नजर अशी हलू शकत नाही. बरोबर. कारण एवढं त्याला देखणं रूप आहे. साधारण किती चांदी लागली या कामासाठी? याच्यामध्ये कसं आहे,
याला आपण इलेक्ट्रोप्लेटिंग ही तंत्रज्ञान वापरलेलं आहे. अच्छा, याच्यामध्ये भरीव चांदी जर आपल्याला अशी सेम टू सेम करायची असेल तर 300 किलो त्याला चांदी लागेल. बरं, आणि या कामामध्ये उग्या कमी वजनामध्ये आपण बरोबर, कारण तो हलका पण व्हायला पाहिजे. किलोमध्ये आपण त्याची तुलना करू शकतो. बरोबर. तर ही इलेक्ट्रोप्लेटिंग म्हणजे त्याला सोनं जो फायबरचा बेस जो आहे इपॉक्सी पॉलिस्टर रेझिन म्हणतात, नॉन कंडक्टिव्ह आहे कारण तो मेटल नाही आहे. बरोबर. त्याला कंडक्टिव्ह करावा लागतो. म्हणजे त्याच्यावर कॉपर चढवायचा केमिकल प्रोसेस. केमिकल प्रोसेस आहे त्याला. बरं. केमिकल प्रोसेस आहेत. मुंबईची आमची एजन्सी आहे जे आमच्याबरोबर काम करतात, त्यांनी एकदम उत्तम प्रकारचं काम केलं आहे. अच्छा. तर त्यात पहिले कॉपरचं लेअर जाणार, नंतर मग त्याला शायनिंगसाठी निकेलचं लेअर येणार आणि मग चांदी त्याला वरनं कोटिंग तयार होते. इलेक्ट्रोप्लेटिंग करंट देऊन त्याला ती चांदीचा असा पूर्ण थर चढून जातो. काही मायक्रॉन्समध्ये असतो तो थर आणि त्याप्रमाणे दिसताना पूर्णपणे चांदीचं मला दिसणार. तो व्हिडिओमध्ये दिसताना असाच दिसतोय की तो पूर्ण चांदीचाच रथ आहे संपूर्ण. आता एक प्रश्न असा येतो माझ्या मनात की हा रथ नव्याने घडवायचा, ही कल्पना घेऊन तुम्ही संस्थांकडे गेलात का त्यांना इच्छा होती की आपल्याला एक अशा पद्धतीने रथाला नवीन रूप द्यायचं आहे? त्यांच्याकडे तसं प्रपोजल होतं. वा वा. आणि तो योग तुम्हाला करण्याचा माझा संपर्क असल्या कारणामुळे मी ते जबाबदारी स्वतःहून घेतली आणि त्यांनी दिली सुद्धा की नाही हे तुम्ही योग्य रीतीने करू शकता. आणि मग ते करता करता वाटलं की आपणच का करू नये. कारण वडिलांशी चर्चा झाली तेव्हा म्हटले बघा होत असेल तर आपणच करून टाकू, आपली सेवा होऊन जाईल. मग ते माझ्या डोक्यात राहिलं आणि मग घरी तशी. तुम्ही मगाशी काही बोलताना म्हणलात की तुमच्या घरामध्येच ही परंपरा आहे. बरोबर. तर त्याबद्दल जरा सविस्तर सांगितलं तर बरं आहे. बाबा आमचे पूर्ण वारकरी संप्रदायाचे स्वतः वारकरी आहेत. हां. ते स्वतः 300 गायींचं पालन करतात. आष्टी धोतरदोडा हे आमचं गाव. हो. मूळ गाव म्हणजे तिथलं आहे. कुठे आहे हे गाव? हे जालना जिल्ह्यामध्ये परतूर तालुक्यामध्ये आहे. अच्छा. तिथं जवळजवळ 200-250 आता गायी आहेत. काही काळामध्ये थोड्याशा कमी झाल्या. आता 250ची जी आपली संख्या गायींची आहे तर तिथं फक्त म्हणजे गायींची फक्त सेवा, बिझनेस असा कुठल्याही प्रकारचं नाही. जे काही दूध येतं जास्तीचं दूध येतं त्याचं आपण घीमध्ये रूपांतर करून ते आमच्या मोजके ग्राहकांना माहिती आहे ते पटकन घेऊन जातात. तर हे त्यांची मेन सेवा तिथं आहे. आणि तिथं राधाकृष्णाचं मंदिर आहे. आणि त्यांनी सगळ्यात विशेष सांगायचं म्हणजे हिंदी ज्ञानेश्वरी त्यांनी लिहिलेली आहे स्वतः. तिथं आष्टीमध्ये बसून हिंदी ज्ञानेश्वरीचं त्यांनी अनुवाद पूर्ण तयार केलेला आहे. अरे वा. जी. ती आता आपण आळंदीच्या मंदिराला ट्रस्टला आपण ती समर्पित केलेली आहे. वा. आणि मंदिराच्या नावाने ती आपण प्रकाशित करणार आहोत. या सर्व काम करण्याकरता ज्ञानेश्वर महाराज आपल्या गुरुला स्फूर्ती वागतात. काय म्हणतात ते? आगा विश्व एक धामा तुझा प्रसाद चंद्रमा करू मज पौर्णिमा स्फूर्तीची. खूपच वेगळंच आणि मोठं काम आहे. मोठं काम आहे. आणि हे संस्कार हे आमच्या आजीपासून आलेले आहेत. तर पहिल्यापासून धार्मिक परंपरा, घरी वारकरी येणार. आता आळंदीच्या म्हणजे आपल्या या वारीच्या निमित्ताने आमच्या घरामध्ये जवळजवळ 100 लोकांचं वास्तव्य असतं या दिवसामध्ये. 2 दिवस 3 दिवस ते राहतात. खाणं पिणं सगळ्या गोष्टी होतात. म्हणजे हे आहेच. हे आहेच. आणि तो आनंदासारखा तो बघत राहायचा वाटतो. आणि ज्या वेळेला मला तिथं पाऊल ठेवायची जागा मिळाली आणि जेव्हा मी तिथं कनेक्ट झालो तर असं वाटलं की हे आपलं हे आता हे फार आनंदाची सुख आहे. याच्यापेक्षा म्हणजे तुम्ही किती पैसे खर्च करा, काही करा, तो सुख जो मिळत नाही तो इथं देवाच्या दारामध्ये मिळतो. आणि याच्यात काम करायची संधी मिळाली तर हे तर फार माझ्यासाठी फार मोठं सौभाग्य होतं. त्या मुशीतूनच तुमची जडणघडण सगळी झालेली आहे. आणि ते संस्कार तुमच्यावर लहानपणापासूनच होत होते. अगदी. मला असं कळलं की तुम्ही स्वतः यावर्षी वारी करणार आहात. जी नक्की. यावर्षी आता सगळ्यांशी आता संपर्क झाला, वारकऱ्यांचा संपर्क आला. तर आता सगळ्यांच्या इच्छेमुळे आता मलाही वाटायला लागलं की आणि हे पहिल्यापासून होती इच्छा, पण असं एक कनेक्ट होण्याचा काहीतरी योग आणि निमित्त म्हणू शकतो. तर माऊलींनी या रथाच्या निमित्ताने ते दिलं. पण यावर्षी तुम्ही पूर्ण वारी पूर्ण करणार, प्रयत्न करणार पूर्णपणे. नाही, निश्चित माऊलीच तुमच्याकडनं ते करून घेतील याच्याबद्दल शंका नाही. एक वेगळा विचारतो प्रश्न, जरा या थोड्याशा विषयाशी पेक्षा वेगळा. म्हणजे असं की व्यवसाय तुमचा आहे सोन्या चांदीचा, दागिने घडवण्याचा, पण तुम्ही बरेच सामाजिक उपक्रम पण करत असता. म्हणजे मला माहिती आहे की तुम्ही जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने KREने असा एक उपक्रम केला की सेविकांचा सत्कार केला. ह्याची माहिती मी स्वतः घेतली. तर असे अनेक उपक्रम तुम्ही यापूर्वी पण केले असतील, जरा त्याच्याबद्दल सांगा ना. तसे तर फार उपक्रम केले. जनरली मला असं नाही, पण आता ही स्वतःची जाहिरात का नाहीये याचं कारण काय मी प्रश्न विचारतोय. प्रत्येक ठिकाणी बिझनेस पाहायलाच पाहिजे, बिझनेस करायलाच पाहिजे हा उद्देश कधीच ठेवला नाही कुठल्याही कामामध्ये. म्हणजे
एखाद्या ग्राहकाची कामं असो किंवा कस्टमरचं काम असो, कोणी म्हणतं नाही मी एवढेच पैसे देणार, ठीक आहे बाबा एवढे घेऊन जा, किंवा बरोबर मी मजुरी देणार नाही, असे ग्राहक आहेत. हो आणि आमच्या आजोबांपासून आलेली परंपरा आहे. म्हणजे त्यांना माहिती आहे आमच्या आजोबांपासून आम्ही खरेदी करतो, तुम्ही काय सांगता, तुम्ही आत्ता आले आम्हाला असं म्हणतात. त्यामुळे ते आम्हाला ऐकायला लागतं त्यांचं. बरोबर त्यामुळे पैशाचं मोलमाप फायदा तोटा हा कधीच पाहिला नाही. फक्त आम्ही कार्य करत गेलेलो आहे. बरोबर जे चांगलं कार्य होईल ते करत जायचं, जी संधी आली त्याला आपण योग्य दिशा द्यायची. म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपला कमर्शियल हा अँगल आमच्या कधीच नाही नाहीये. बरोबर आहे. पासून परंपरा. हो पण असं येतं ह्या जो जसं मी मगाशी म्हटलं की जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने म्हणजे खरं तर तुमचा व्यवसाय हा महिलांशी संबंधित आहे. बरोबर. असं असताना एखादा छान भव्य दिव्य कार्यक्रम त्याला थोडासा काय म्हणतात ना ग्लॅमरस असं तुम्ही करू शकला असतात, पण असं काही न करता जी. तुम्ही खरोखर ज्या सेविका आहे म्हणजे यथोचित सन्मान हो, हो, महिलेचा हो. तुम्ही केलेला आहे. त्या आमच्या प्रत्येक ब्रँचमध्ये त्या भागातले सगळ्या सेविका असतील किंवा पोलीस महिला कर्मचारी असतील, हो तर त्यांचा थोडासा आम्ही त्या सन्मान करण्याचा प्रयत्न केला. वा वा आणि मला वाटतं ते करायलाच पाहिजे ना, आपण नाही तर कोण करणार. बरोबर. आणि नाही, आपल्याला पण ही वाटतं भावना की- सगळे जी, व्यावसायिक ठेवत नाहीत. असं फार क्वचित दिसतं आपल्याला क्वचित दिसतं. की जे समाजासाठी काम करत असतात त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त काही निमित्ताने करणं जी. हे व्यावसायिक फार कमी करताना दिसतात. आणि या पार्श्वभूमीवर मला हा तुमचा उपक्रम खूपच स्तुत्य वाटतो. त्यामुळे तुमचं अभिनंदन त्याच्याबद्दल खरं सांगायचं तर. आता पुन्हा एकदा आपण या मगाच्या विषयाकडे येऊया की माऊलींचा रथ करत असताना जे डिझाईन तयार केलं गेलं ते कसं होतं साधारण काय तुमच्या डोळ्यात समोर काही कल्पना होती? विवेकजींनी जास्त त्यात त्यांची मेहनत डिझाईनच्या बाबतीत केलेली आहे. आमच्याकडनं थोडेसे त्यांना मार्गदर्शन सूचना काय मिळाली की अशा गोष्टी पाहिजे, बारकावे पाहिजे किंवा जिथं जागा थोडीशी नक्षी करायला व्यवस्थित पाहिजे. हां कारण ती ते- विजन तुमची वेगळी हा, असणार. ते कारण दागिन्याच्या स्वरूपात आम्ही बघण्याचं विजन केलं. बरोबर पण, मोठ्या स्केलचं कलाकृतीचं काम ते त्यांचं कौशल्य आहे. बरोबर बरोबर. आणि साधारण किती त्याच्या म्हणजे तो जो संपूर्ण रथ आहे चारी बाजूनी, तर किती पद्धतीने त्याच्यावर कारागीर काम करत होते? म्हणजे त्याला डिपार्टमेंट्स असतील ना हो, वेगवेगळे? प्रत्येक डिपार्टमेंट, चांदीवाले डिपार्टमेंटचं वेगळं, नंतर पॉप्सीवाले प्लास्टिकवाले वेगळे, फायबरचे वेगळे, बरोबर. नंतर रथाचे असेंब्लिंगवाले वेगळे लोक. कारण त्याला बारीक 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 अशी तुम्ही कलाकुसर केलेली आहे त्या ह्याला. करेक्ट करेक्ट. त्याला तसे ते नक्षी कामाचं फिलिंग दिलेलं, म्हणजे खाली मॅट दिलेलं आहे, वरती ग्लॉसी आलेला आहे, म्हणजे हा. असा तो इफेक्ट दिसतोय. आणि 3D इफेक्ट आपण ज्याला म्हणतो. 3D इफेक्ट सारखं तुम्हाला तो दिसणार. आता तुम्ही स्वतः जेव्हा या रथाकडे बघता तेव्हा काय वाटतंय? समाधान वाटतं आणि आनंद वाटतो की आपल्याकडनं एक कार्य घडलं आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या सेवेमध्ये आपण कुठेतरी कामाला आलो. एक आनंद हा वेगळाच आहे. नाही आपण- खरी खरी गोष्ट आहे. आणि ते काम करूनच जाणवतोय. आपण शब्दरूपाने सांगणं अवघड आहे, पण तो अनुभवण्याचा पहिल्या भाग आहे. दिवसापासनं ते आता शेवटच्या दिवसापर्यंत जो अनुभव मिळाला तो अप्रतिम मिळाला आहे. हो आणि ना? वेगवेगळ्या लोकांशी निगडीत झालो, त्यांच्याबरोबर काम केलं, तर ते त्यांचा चेहऱ्यावरचं हास्य एकदम वेगळं होतं. म्हणजे ते आपण पैसे देऊन कुठं तुम्हाला मिळणार नाही, असं सहज पाहायला मिळणार नाही. पण बरोबर. या कामामध्ये मी पाहिलं की माऊलींच्या कामामध्ये लोक सगळे स्वतःहून तयार झाले, कुठल्या गोष्टीला नाही म्हणायला तयार नाही. एखादं उदाहरण सांगा. आमच्याकडनं पैसेच घेऊ नका, आम्ही हे करून द्यायला तयार आहोत, आमच्याकडनं होऊ सेवा. द्या, हा. आमची सेवा होऊ द्या. मी म्हटलं हे आमच्याकडनं कार्य करायचं आहे, ते आपल्याला तुमचा जो मोबदला तो आम्ही देणार, ते बरोबर. असं काही होणार नाही. बरोबर. म्हणून ठीक आहे, तुम्हाला जे वाटेल ते करा, पण आम्ही एका पायावर तयार आहोत करायला. वा अशी लोकांची भावना आहे. वा. म्हणजे आमचा कुठं ना कुठं हातभार लावा हे असं वारंवार लोकांचं असायचं. पण काय म्हणतात ना ती सगळी माणसं तुमच्या माध्यमातून इथे एकत्र आली या कामानिमित्ताने. जेव्हा हा रथ पूर्ण झाला आणि तो संस्थानकडच्या हातकडे तुम्ही सुपूर्द केलात, त्यांची काय भावना होती? संस्थानची लोंढे महाराजांची सारखा आमचा संपर्क होताच. कारण बरोबर. त्यांचं माझ्याशी सारखं कॉर्डिनेट चालू होतं, काय चाललंय, कसं होणार, कुठपर्यंत आले, त्यांच्याकडनं काय सूचना मिळाल्या ते आम्ही फॉलो करायचा प्रयत्न केला. आणि पूर्वी त्यांनी पाहिलेलाच होता, त्यामुळे त्यांना तो अजून त्यांची जी अपेक्षा होती ती अजून पूर्ण असं वाटलं की ते आता अजून नवीन भर पडेल. कारण गेल्या वर्षी सुवर्ण कलश केला, 22.5 किलोचा तो कलश झाला, यावर्षी रथाचं नियोजन झालं. तर मग एक संस्थानला पण असं वाटलं की आपल्याकडनं पण चांगलं कार्य होतंय, सगळ्या समाजाला, सगळ्या वारकरी पंथाला, ग्रामस्थांना. बरं. तर तो आनंद त्यांच्याकडनं वेगळा होता, त्यांच्याकडनं चांगला रिस्पॉन्स मिळाला की आपण योग्य काय पण त्यांना समाधान वाटलं तो त्यांना संपूर्ण समाधान काम वाटलं, बघून. पूर्ण काम. की रथाच्या माध्यमातून आपण माऊलींना किंवा माऊलींच्या बरोबरीने आपण पंढरपूरला पांडुरंगाला भेटायला जात असतो. त्या दृष्टीने अतिशय सुसज्ज आणि सुरक्षित वारी या रथाच्या माध्यमातून आपल्याला अनुभवता येणार आहे. कळसाचं काम झालं, रथाचं काम यावेळेला वर्षी पूर्ण झालं. पुढे काय इच्छा आहे तुमची आता? पुढे आता माऊली सांगतील त्या पूर्ण इच्छा करायची. कारण मंदिरात मी जेव्हा जातो तिथं काही अपेक्षा करत नाही, मागत नाही. तिथं बरोबर. फक्त डोकं ठेवलं की ते ज्ञान मंदिर आहे खरंय. आणि ते ज्ञान तुम्हाला तुमच्या कार्यामध्ये दिसत जातं. हा अनुभव मला आता यायला आला. कारण पूर्वीचं थोडंसं वागणं, आत्ताचं वागणं थोडासा फरक, आणि घरचे संस्कार हे वारंवार काही ना काहीतरी आपल्याला बिंबवत राहतात. बरोबर बरोबर. तर असं वाटतं की
माऊलीच तुम्हाला दिशा दाखवतात की काय करायचं आहे, आणि आपलं शुद्ध भाव ठेवून आपण जे कार्य करू त्यात कुठल्याही प्रकारचे अडथळा येणार नाही आणि आपल्याला नवीन नवीन मार्ग माऊलीच दाखवते. माऊलीच दाखवतात. वा. अजून एक सांगूचं हो वाटतं, सांगा की, बोला की. ज्या वेळेला या लोकांशी आम्ही कनेक्ट झालो, हं. मला वाटतं ज्ञानेश्वरीचा मला एवढा अभ्यास नाही, पण हं. जे मी ऐकतो बाबांच्या मुखातनं किंवा वारकरी लोकांच्या, माणसामध्येच देव आहे. बरोबर जेव्हा या कामामध्ये मी जेव्हा काम करत होतो, आपल्याला देवाकडे जायची गरज नाही. बरोबर. आपण आता माऊलीला आपण समोर ठेवून हे काम केलेलं आहे. ही भावना प्रत्येकाची होती, कारण ती मला वाटतं इतर वेळेला नसती. राईट. बरोबर. इतर रोजच्या व्यवसायामध्ये, रोजच्या नसतात, जीवनामध्ये आपल्याला काम करायला या पद्धतीने जर आनंदी देऊन आपण काम केलं तर मला वाटतं ही फार मोठी आपल्याला माऊलींकडनं आपल्याला ही सीख मिळेल. बरोबर. आणि असं मला वाटतं की याच पद्धतीने आपण आपल्या रोजच्या व्यवसायामध्ये, रोजच्या जीवनामध्ये वागलं की कुठली भेदभाव न ठेवता परमेश्वरासाठी आम्ही काम करत आहोत, बरोबर. आणि जे होईल ते चांगलंच होईल. आणि जे माऊली आहेत, सर्वप्रथम देव मंडळी आहेत, ते आपल्याला योग्य दिशा देऊन आपलं कार्य होत राहील. खरंय. ही भावना मला जास्त प्रमाणात जाणवली जाणवली तिथे काम करत केल्यानंतर असताना. जाणवली. बरोबर. मग एक थोडक्यात आपण असं म्हणू, हे ट्रान्सफॉर्मेशनच होतं, ट्रान्सफॉर्मेशन हरकत नाही. नाही का? अगदी या पद्धतीने आपल्या मनात भाव तयार होणं, करेक्ट. हे एक ट्रान्सफॉर्मेशन आहे. म्हणजे बरोबर. वा, म्हणजे माऊलींनी हा दिलेला आशीर्वाद आहे, आशीर्वाद. असं आपण म्हणूया. तर हे होते विपुल आष्टेकर सर. आपण त्यांच्याकडनं संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या रथाला नवी झळाळी देण्याची, नवी रूप देण्याची जी संपूर्ण प्रक्रिया होती, प्रोसेस होती, त्याची संपूर्ण माहिती घेतली, त्यावेळेचे त्यांचे अनुभव ऐकले. खरोखर खूप एक समाधान देणारं काम नियोजित वेळेमध्ये उत्कृष्टरित्या कुठेही कुठलीही तडजोड न करता KRA ज्वेलर्सनी पूर्ण केलं. असंच त्यांच्याकडून या पुढच्या काळामध्ये उत्तम काम घडत राहू अशी आपण परमेश्वराकडे प्रार्थना करूया, आणि माऊलींचे आशीर्वाद त्यांना सतत लाभो, त्यांची व्यावसायिक प्रगती होऊ द्या, सर्वार्थाने समाधान त्यांना मिळू देत अशी प्रार्थना करूया.